हॅलो इंग्लिश लर्नर्स, मी श्रीमान कुलकर ऑक्झन अकॅडमी ऑफ इंग्लिशच्या या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आज आपण कॅनचा दुसरा भाग पाहणार आहोत. याआधी कॅनचा भाग आलेला आहे, तो या आय बटनावर तुम्हाला दिसेल. तिथं तुम्ही क्लिक करू शकता किंवा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. तर कॅनचा हा दुसऱ्या भागामध्ये आपण कॅनचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय अर्थ होतो तो बघणार आहोत. त्यासाठी वापरलं जाणारं जे स्ट्रक्चर आहे ते आपण व्हाईटबोर्डवर लिहून घेतलेलं आहे. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. एखादी गोष्ट केली जाऊ शकते असा अर्थ या रचनेमधून ध्वनित होतो. यासाठी आपण काही वाक्य केली आहेत. पहिले वाक्य सोडून दाखवले आपण. मला बोलवलं जाऊ शकतं. मलासाठी शब्द आपण आय घेतला. बोलवण्यासाठी शब्द कॉल आहे. कॉलचं आपल्याला तिसरं रूप पाहिजे तर कॉल्ड. वाक्यात वापर करायचा आहे कॅन बीचा. कॅन बी कॉल्ड वाक्य होईल आय कॅन बी कॉल्ड, मला बोलवलं जाऊ शकतं. त्यानंतर त्याला शिक्षा केली जाऊ शकते. त्यालासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ही. त्यानंतर कॅन बी वापरायचा आहे. कॅन बी, ही कॅन बी. आता शिक्षा करण्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे पनिश. क्रियापदाचं तिसरं रूप पनिश्ड. ही कॅन बी पनिश्ड, त्याला शिक्षा केली जाऊ शकते. मला मारलं जाऊ शकतं. मारण्यासाठी शब्द आहे बीट. क्रियापदाचं तिसरं रूप बीटन. आय कॅन बी बीटन. त्यानंतर हे केलं जाऊ शकतं. करण्यासाठी शब्द आपल्याकडे डू आहे, त्याचं थर्ड फॉर्म डन. वाक्य होईल दिस किंवा इट कॅन बी डन. त्यानंतर पाचवं वाक्य हे काम सहज केलं जाऊ शकतं. हे काम दिस वर्क. त्यानंतर कॅन बी डन. दिस वर्क कॅन बी डन. हे काम केलं जाऊ शकतं. त्यानंतर गृहपाठ एका तासात पूर्ण केला जाऊ शकतो. गृहपाठासाठी इंग्लिशमध्ये शब्द होमवर्क. त्यानंतर कॅन बी पूर्ण केला जाऊ शकतो. पूर्ण करण्यासाठी शब्द आहे कंप्लीट. त्याला ईडी लावला आहे. कॅन बी कम्प्लिटेड एका तासात. इन ॲन आवर. ही समस्या सोडवली जाऊ शकते. ही समस्या दिस प्रॉब्लेम कॅन बी. सोडवण्यासाठी शब्द आहे सॉल्व. त्याचं V3 पास्ट पार्टिसिपल सॉल्वड. दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्वड. ही समस्या सोडवली जाऊ शकते. वाक्य क्रमांक 8 सत्य लपवले जाऊ शकते. सत्य ट्रूथ कॅन बी. लपवण्यासाठी शब्द आहे हाईड. थर्ड फॉर्म हिडन. ट्रूथ कॅन बी हिडन. सत्य लपवलं जाऊ शकतं. त्यानंतर चुका दुरुस्त केल्या जाऊ शकतात. चुकासाठी शब्द इंग्लिशमध्ये आहे मिस्टेक्स. कॅन बी. दुरुस्त करण्यासाठी शब्द आहे करेक्ट. थर्ड फॉर्म करेक्टेड. चुका दुरुस्त केल्या जाऊ शकतात. मिस्टेक्स कॅन बी करेक्टेड. पत्र उद्या लिहिलं जाऊ शकतं. पत्र अ लेटर कॅन बी. लिहिण्यासाठी शब्द राईट. त्याचा थर्ड फॉर्म रिटर्न. राहिला शब्द उद्या. इथे लिहितो TOMORROW. टुमॉरोचं स्पेलिंग लिहिताना RR स्पेलिंगमध्ये येतो. गरज पडल्यास नियम बदलले जाऊ शकतात. गरज पडल्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे इफ नेसेसरी. इफ नेसेसरी इथे कॉमा द्यायचा आहे. नियमसाठी शब्द इंग्लिशमध्ये आहे रूल्स. त्यानंतर कॅन बी. बदलण्यासाठी शब्द आहे चेंज. थर्ड फॉर्म चेंज. गरज पडल्यास नियम बदलले जाऊ शकतात. इफ नेसेसरी रूल्स कॅन बी चेंज्ड. त्यानंतर काच सहज फोडला जाऊ शकतो. काचसाठी इंग्लिशमध्ये आहे शब्द ग्लास.
त्यानंतर कॅन बी फोडण्यासाठी शब्द आहे ब्रोकन, थर्ड फॉर्म ब्रेकचे. ग्लास कॅन बी ब्रोकन, सहज, इझिली. पुस्तके वाचली जाऊ शकतात. बुक्स कॅन बी वाचण्यासाठी शब्द रीड, थर्ड फॉर्म रेड, स्पेलिंग तेच, उच्चार वेगळा. बुक्स कॅन बी रेड, पुस्तकं वाचली जाऊ शकतात. बुक्स कॅन बी रेड. जीव वाचवले जाऊ शकतात. जीव, लाईफ, अनेक वचन लाईव्स. वाचवण्यासाठी शब्द आहे सेफ, कॅन बी सेव्ड. त्यानंतर हे थांबवलं जाऊ शकतं. हे साठी शब्द आपण दिस लिहिला किंवा मग इट हा सुद्धा शब्द वापरू शकतो. इट कॅन बी. थांबवणे साठी शब्द स्टॉप, थांबवले जाऊ शकते, कॅन बी स्टॉप्ड. तर अशा प्रकारे आपण कॅन बी नंतर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करून वाक्य काही रचू शकतो इंग्लिशमध्ये. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना कळवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेअर करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच.